सर्वांना नमस्कार. पसेंदी राजाची बुद्धांवर फारच भक्ती जडली होती. तो वारंवार जेतवनात धर्मश्रवणासाठी जात असे व भिक्खू संघाला वस्त्र अन्नादिक देत असे. आपल्या आणि बुद्धाच्या कुळाचा निकट संबंध व्हावा या हेतूने त्याने शाक्याच्या कुळातील एका कन्येला आपली पटराणी करण्याचा बेत केला. पण शाक्य राजे मोठे अभिमानी असत. ते कौसल राजाच्या कुलापेक्षा आपले कुल श्रेष्ठ समजत. पसेंदीने जेव्हा कन्येची मागणी केली तेव्हा शाक्यांना मोठी पंचायत पडली. पसेंदीचे सामर्थ्य शाक्यापेक्षा पुष्कळपटींनी मोठे होते. अर्थात शाक्यांना कौशल राजाची मागणी उघडपणे नाकबूल करता येईना. त्यांनी सर्वानुमते अशी युक्ती उजली की महानाम शाक्याची दासी कन्या वासप क्षत्रिया हिला महानामाने आपली कन्या म्हणून कौशल राजाला द्यावी. कौशल राजाच्या अमात्यांना ती मुलगी पसंत पडली. पण पसेंदीला शाक्य राजे आपणाला ठकवतील अशी शंका असल्यामुळे त्याने आपल्या अमात्यांना असा निरोप पाठवला की तुम्ही जी कन्या पसंत केली ती जर महानाम शाक्याच्या पंक्तीला बसून जेवत असेल तर ती वधू निश्चित करावी. कौशल राजाचा हा निरोप महानामाला समजला. तेव्हा शाक्य कुळाच्या रक्षणासाठी त्याने आपल्या दासीच्या कन्येबरोबर एका पंक्तीला बसून भोजन केले. या प्रसंगी कौशल राजाचे अमात्यही हजर होते. याप्रमाणे कौशल राजाचे शंका समाधान झाल्यावर शुभ मुहूर्तावर वासप क्षत्रियेशी त्याचा विवाह झाला. राजाने तिला पटराणी केले. काही कालाने वासप क्षत्रिया गर्भवती होऊन 9 मासांती पुत्र प्रसवली. त्याचे नाव विदुर्भ असे ठेवण्यात आले. बाळपणी विदुर्भ आपल्या आईला वारंवार म्हणे की साधारण लोक आपल्या भाच्यांना उत्सवाच्या दिवशी खेळणी पाठवतात, पण माझे मामा किंवा आजोबा मला काहीच पाठवत नाहीत. बाळ, तुझे मामा आजोबा वगैरे मंडळी येथून फार दूर राहतात, तेव्हा तुला खेळणी खाऊ वगैरे पाठवता येणे त्यांना शक्य नाही, असे म्हणून वासप क्षत्रिय आपल्या मुलाचे समाधान करीत असे. विदुर्भ 16 वर्षाचा झाल्यावर आपल्या आईला म्हणाला, मी एकदा आजोळी जाऊन सगळ्या नातेवाईकांना भेटणार आहे. वासप क्षत्रियने पुष्कळ अडचणी पुढे आणल्या, पण त्यांना न जुमानता विदुर्भाने बापाची आज्ञा घेऊन कपिलवस्तूला जाण्याचा आपला बेत निश्चित केला. वासप क्षत्रियने महानामाला गुप्त निरोप पाठवला की माझा मुलगा तिकडे जात आहे. त्याला कोणत्याही प्रकारे कमीपणाने वागवू नये. आपण त्याला नीटरीतीने वागवले नाही तर कौशल राजाची माझ्यावरच केवळ नव्हे तर आपणावरही फार इत्राजी होईल. विदुर्भ कपिलवस्तूला गेल्यावर शाक्यांनी त्याचे यथायोग्य आदरातिथ्य केले. हा तुझा मामा, हा तुझा आजोबा, हा तुझा चुलत मामा असे म्हणून त्याला महानाम वगैरे वडील माणसांना नमस्कार करायला लावले. पण विदुर्भाने आपल्यापेक्षा वयाने लहान मंडळीत कोणीच नाही की काय असा जेव्हा प्रश्न केला तेव्हा ते शिकारीसाठी बाहेरगावी गेले आहेत असे त्याला उत्तर मिळाले. आपल्या आजोबाच्या घरी काही दिवस राहून विदुर्भ जेव्हा श्रावस्तीला परत जाण्यास निघाला तेव्हा शाक्यांनी आपल्या संथागारात जमून त्याचा योग्य सन्मान केला. विदुर्भ काही अंतरावर गेल्यावर त्याचा एक नोकर काही सामान विसरले होते ते नेण्यासाठी म्हणून माघारा आला असता संथागाराजवळ पुढील संवाद त्याच्या कानी आला. एक दासी म्हणते, अगं तो दासीपुत्र बसलेला पाट निराळा काढून ठेव बरं. यावर दुसरी दासी म्हणते, दासीपुत्र? तो कोण ग? वा, तू तर अगदीच वेडी दिसतेस. अगं तो आपला विदुर्भ दासीचा मुलगा आहे, हे तुला माहीत नाही का? अगं त्याचा तो पाठ घेऊन पाण्याने साफ धुवून टाक. त्या नोकराने हे वर्तमान विदुर्भाच्या सवंगड्याला सांगितले व त्यांनी ते विदुर्भाला सांगितले. ते ऐकून विदुर्भ अत्यंत त्वेषाने आपल्या मनाशीच म्हणाला, मी बसलो होतो तो पाठ शाक्यराजे पाण्याने धुवायला लावतात काय? मला जर दैवयोगाने राज्यपाठ मिळाले तर तोच पाठ मी शाक्याच्या रक्ताने धुवायला लावीन. पसेंदी राजाला देखील वासप क्षत्रिय शाक्य कुलातील नसून दासी कन्या आहे ही बातमी समजली आणि त्याने तिला पटराणीच्या पदावरून दूर केले. काही दिवसांनी बुद्धगुरू राजवाड्यात गेले असता राजाने घडलेली गोष्ट त्यांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, महाराज, शाक्यांनी अयुक्त आचरण केले यात संशय नाही, परंतु वासप क्षत्रियेचा आपण स्वीकार केला त्या अर्थी तिला एवढ्याच गोष्टीवरून पटराणी पदावरून दूर करणे चांगले नाही. तिची आई जरी दासी असली तरी बाप क्षत्रियच आहे व आपल्याबरोबर ती अभिषिक्त झाली आहे हे आपण विसरता कामा नये. बुद्धाचे म्हणणे राजाला पटले व वासप क्षत्रियेला पूर्वीचाच मान पुन्हा देण्यास त्याने हुकूम केला. काही कालाने राजाचे आणि सेनापतीचे वितुष्ट आले. विदुर्भाने त्या संधीचा फायदा घेऊन आपणाला राज्याभिषेक करविला व वृद्ध बापाला श्रावस्तीहून हाकून दिले. मगध देशाचा राजा अजातशत्रू
हा पसेंदीचा भाचा होता. त्याच्या मदतीने विदर्भाने राज्य हिसकावून घेण्याचा विचार करून पसेंदी एका दासीबरोबर अज्ञात वेशाने राजगृहाला गेला. पण तेथे पोहोचण्यापूर्वीच राजगृहाबाहेरील एका धर्मशाळेत मार्गातील परिश्रमाने तो मरण पावला. अजातशत्रूला आपल्या मामाचा असा दुःखकारक शेवट झाला ही बातमी समजली. तेव्हा त्याने पसेंदीच्या दर्जाला शोभण्यासारखी त्याची उत्तरक्रिया केली. राज्यकारभार हाती आल्याबरोबर विदर्भाने शाक्यावर स्वारी करण्याचा बेत केला. बुद्धांनी त्याची समजूत करून त्याचा हा बेत 2 वेळा बाद केला, परंतु तिसऱ्यांदा बुद्धास मध्यस्थी करण्यास सवड न मिळाल्यामुळे विदर्भाला आपला बेत निशंकपणे पार पाडता आला. त्याने शाक्यावर स्वारी करून त्यांची दानादान करून सोडली. जे शरण आले किंवा पळून गेले त्यांना सोडून इतरांना लहानपणापासून थोरापर्यंत सर्वांना त्याने कंठस्नान घातले व त्यांच्या रक्ताने आपले आसन धुवायला लावले. याप्रमाणे शाक्यांचा निपात करून विदर्भ श्रावस्तीला आला. तेथे श्रावस्ती बाहेर राप्ती नदीच्या वाळवंटात त्याने आपल्या सैन्याचा तळ दिला. आसपासच्या प्रदेशात अकाल मेघाची भयंकर वृष्टी होऊन राप्ती नदीला महापूर आला व विदर्भ आणि त्याच्या सैन्यातील काही लोक वाहून गेले. अशा प्रकारे त्याला आपल्या कर्माची शिक्षा आपोआप मिळाली. कशी वाटली तुम्हाला आजची कथा? कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.